आई राजा सदानंदीचा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। लास्ट टाइम या ड्रायव्हरची सर्व्हिस आवडल्यामुळे आपण तोच ड्रायव्हर बुक केला। बघतो तर काय, ड्रायव्हर आपल्या आधीच हजर होता। नंतर ड्रायव्हर साहेबांना OTP सांगून आपण निघालो आपल्या डेस्टिनेशनला। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत आपल्या गावी आपल्या कुलस्वामिनीच्या भेटीला, आईच्या गोंधळाला। आला आला आईचा बोलावा, चला 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 गोंधळाला चला, चला 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 गोंधळाला चला। आमच्याकडे असलेल्या सगळ्या बॅगा आईबाबांकडे देऊन आम्ही बाईकने निघालो। गावी जाताना ट्रॅफिक नाही लागलं तर तुम्ही कसले गावाला चाललात? ट्रॅफिकमधून निघून हळूहळू पुढे उगवता सूर्य बघत बघत आमची गाडी गावच्या दिशेने निघाली। गावी जाताना चाकरमान्यांना भले तिकीट भेटू दे अगर नको भेटू दे, चाकरमानी कसाही गावी जाणार। तशीच एक फॅमिली ही गावी चालले होते। ह्या 3 पिढ्या एका गाडीवरती, आजोबा, मुलगा आणि त्यांचा नातू। कित्येक वर्ष असं बाईकने जाऊन सुद्धा आमच्या भावाला पनवेलचा हा रस्ता काय लक्षात राहत नाही। भावाने परत मॅप लावला। पुढे ही परबांची गाडी दिसली। परबानी गावाला जाताना वाटतं भरपूर खरेदी केलेली दिसते। तसा आमचा ड्रायव्हर साहेब एकदम हेवी ड्रायव्हर आहे। त्याचा अनुभव आम्हाला पुढे आला। बाजूने गाडी चालले असं वाटत होतं की जसं काय लाईव्ह फायनल डेस्टिनेशन बघतोय। सगळे बोलतात ना, अवजड वाहनांपासून दूर राहा। त्याचे कारण हे ड्रायव्हर हेवी ड्रायव्हरच्या पण वरचे ड्रायव्हर असतात। कधी कुठून गाडी टाकतील याचा भरोसा नाही। पुढे परत ट्रॅफिक लागला। असं वाटत होता सगळेच चाकरमानी आज गोंधळाला चाललेत। पुढे ड्रायव्हर साहेबांना थोडी विश्रांती हवी होती म्हणून आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो। नाश्ता करून बाहेर येतोय तर एकदम बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आला। बाहेरून बघितलं तर काय, गाडीचा टायर फुटला होता। आमच्या नाही, दुसऱ्या एकाच्या गाडीचा फुटला होता। थोडा आराम करून परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। गावी जायला लोकांना गाड्या कमी पडल्या तर लोक प्रायव्हेट गाड्यांबरोबर टॅक्सी गावाला घेऊन चालले होते। हा असा सगळीकडे ब्रिजचं काम चालू आहे, पण पूर्ण कधी होणार काय माहिती। हा असा निसर्ग एन्जॉय करत करत आम्ही पुढे निघालो। आता एवढी मजा येत नाही, पण जेव्हा पावसाळ्यामध्ये तुम्ही याल ह्याच रस्त्याने तेव्हा असं वाटेल जसं काही स्वर्गच अवतरला आहे धरतीवर। आम्हाला महाडमध्ये जायचं होतं म्हणून आम्ही हायवे सोडून सर्व्हिस रोडने आतमध्ये घुसलो। महाडचे रस्ते बोलाल ना तर खरोखरच भूलभुलैयासारखे आहे। कुठून कुठे घुसायचं काहीच माहिती पडत नाही। मध्ये मध्ये दोघा तिघांना विचारत कसे तरी आम्ही महाडच्या बाहेर आलो। पुढे काय, आमच्या ड्रायव्हर साहेबांना एक मोठा भाडा भेटला म्हणून त्यांनी आम्हाला अर्धवट सोडले आणि ते निघून गेले। मग काय करणार, आपली लाल परी जिंदाबाद। रस्ते बनवताना हे कोणता अभ्यास करून रस्ते बनवतात आजपर्यंत समजत नाही।
दोन बस समोरासमोर आल्या की अशी परिस्थिती निर्माण होते. मग काय, तू पुढे मी मागे, मी पुढे तू मागे. फायनली आपण आपल्या गावी पोचलो. बघतो तर काय, ड्रायव्हर साहेब आमच्या आधीच हजर. गावी पाय ठेवतोय नाही ठेवतोय तर वहिनीने कामाला लावलं. मग काय, आम्ही म्हणालो चलो. तर आता आपण आलेलो आहोत स्वप्नापूर्ती चायनीज कॉर्नरला. हे आपल्या भावाने पूर्ण केलेले एक स्वप्न, त्याने आणि त्याच्या मिसेसने चालू केलेलं हे स्वप्नापूर्ती चायनीज. मेन रोडला दुधेरी फाट्याजवळच हे चायनीज कॉर्नर आहे. सिलेंडर पोचवून झाला. मग काय, बॅक टू पवेलियन. दिलेला कॉन्ट्रॅक्टर हजर नसल्यामुळे आमच्या भावाने स्वतःच काम करायला सुरुवात केली. मंडप बांधायला सुरुवात केली. आम्ही त्याच्या मदतीला लागलो. मंडप पूर्ण होईपर्यंत संध्याकाळ झाली. सगळे फ्रेश होऊन आमच्या नात्यातील एक साखरपुडा असल्यामुळे आम्ही सगळे तिथे गेलो. चांगल्या कामाची कोणी वाट लावावी तर ती लाईटवाल्याने. बिचारी नवरी मांडवात हजर आणि लाईट गेली. साखरपुडा आणि जेवण आटपून आम्ही गेलो केक आणायला. आज सगळे हजर असताना बाबांचा बड्डे साजरा करायला वेगळीच मजा आली.